नगर शहरात जुगार अड्ड्यावर धडक कारवाई। एका राष्ट्रीय पक्षाकडून स्वीकृत नगरसेवकासाठी चर्चेत असलेला चेहरा पत्त्यांच्या क्लबमध्ये रंगेहात सापडला। अहिल्यानगर शहरातील बागरपट्टी परिसरात सुरू असलेल्या पत्त्यांच्या तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी जोरदार कारवाई करत शहरात खळबळ उडवून दिली आहे। विशेष म्हणजे एका राष्ट्रीय पक्षाकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून नाव चर्चेत असलेला एक व्यक्ती याच पत्त्यांच्या क्लबमध्ये जुगार खेळताना सापडल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागरपट्टी ढोणे गल्ली येथे 12 फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली। सुपा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दबंगगिरी दाखवत थेट जुगार अड्ड्यावर छापा टाकला। अचानक झालेल्या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 4,93,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये रोख रक्कम, 20 मोबाईल फोन व जुगारासाठी वापरण्यात येणारी साधने यांचा समावेश आहे। एकूण 21 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये संजीव रामचंद्र राऊत, अमर रूपा छाडेकर, गणेश प्रल्हाद चोभे, राहुल प्रकाट भट, यशवंत पंढरीनाथ ढोणे, हेमंत गणेश गायकवाड, समाधान श्रीमंत सुरवसे, जिजाबा रखमाजी भोसले, अशोक विश्वनाथ चोभे, विशाल रोहिदास नाकाडे, प्रेमशंकर गणेशलाल कश्यप, मोहन दत्तू गोरे, सतीश परशुराम जेजुरकर, अशोक बबन घोगरे, तुषार अशोक लड्डा, सूरज अशोक यादव, श्रीमंत निवृत्ती सुरवसे, जिशान खान मंजूर खान पठाण, अमोल महादेव कांबळे, राजू रामदास जगताप व रिंटू नंदेलाल महातो यांचा समावेश आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार ज्योती गडकरी, सुपा पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली।